माझ्या जिल्ह्यामध्ये 28,000 रुग्ण हे माझ्या मुंबईतल्या हॉस्पिटलला आपल्या गेलेले आहेत. 28,000 रुग्ण हे तुम्ही समजून घ्या. ज्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी, माझे तरुण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन लाखोंचा खर्च करण्याची जेव्हा त्यांना अडचण येत असेल तेव्हा ते एकच फोन करतात आणि राणादादांच्या हॉस्पिटलमध्ये, आपल्या हॉस्पिटलमध्ये मुंबईला ते जातात, उपचार करतात. उपचार केल्यानंतर त्यांना घरपोच घरी पोचवायची पण सोय असते, औषधाची सोय राहते. हे आपण का करतो? आम्हाला काही स्वप्न कधी पडलं नाही की लोकसभेची उमेदवारी आपल्या माऊलीला मिळेल किंवा आपल्या घरी मिळेल. आपण हे लोकांसाठी करतो. कुठल्या एका विधानसभा मतदारसंघाने, जिल्ह्यासाठी आपण हे करतो. जिल्ह्यातल्या सर्व वडीलधारी माता भगिनींसाठी करतो. ही भावना आपण समजून घेणं गरजेचं आहे. ही भावना सकारात्मकतेची आहे. ही भावना लोकांसाठी काहीतरी चांगलं करण्याची आहे. आणि ही भावना विरोधकांमध्ये कोणामध्ये काहीच नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये तेच टेप रेकॉर्डर चालू करायचं की मी काय केलं, एवढ्या वर्ष काय केलं. अरे 35 वर्ष डॉक्टर साहेब आमदार राहिले, काय काळ मंत्री राहिले. त्या पूर्ण काळामध्ये तुझं कुटुंब, तुझे वडील हे तर डॉक्टर साहेबांचंच काम करायचे. मग तुम्ही असं कसं बोलू शकता की डॉक्टर साहेबांनी 35 वर्ष काय केलं, म्हणजे तुझ्या बापानं 35 वर्ष काहीच केलं नाही. लोकांची दिशाभूल करणे, खोटं बोलणे. परवा काहीतरी एका भाषणामध्ये हा बोलला की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित काकांमुळे, अजितदादांमुळे सोडली. किती खोटं बोललं. नरेंद्रभाई मोदींवर विचार करून, विश्वास ठेवून अजितदादांच्या सहमतीने 2019 मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो, त्यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि परत भाजप बरोबर ते आले. म्हणून तुम्ही आमची चिंता करू नका. आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी, आमच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. आम्ही महायुतीचं पूर्ण काम, पूर्ण ताकद आणि वर्चस्व आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. विरोधकाला मुद्दा नाहीये, समोर विरोधकाकडे लोक नाहीयेत. फक्त आपलं फेसबुकवर आणि ते सोशल मीडिया काहीतरी हिरोगिरी करत बसतं. काय त्या व्हॉट्सअपवर आणि ते कुठलं काय, त्याच्यातच त्याचं आयुष्य गेलं. 5 वर्ष त्या फेसबुक आणि इंस्टाग्राम मध्येच त्यांनी त्याचा पूर्ण प्रचार केला. अरे बाबा, तुला खासदार म्हणून निवडून पाठवलंय लोकांची कामं करायला. तू एक काम सांग, एक काम सांग, या लोकसभा मतदारसंघामध्ये तू खासदार आहेस म्हणून तू करून दाखवलं. उगं कोणाचं काय ते बसमध्ये सीट राहिलं, जॅक राहिला, काय राहिलं, हे काम आहे. अण्णा सरडेंना समजा एका माझ्या गावातल्या गावकऱ्यानं अण्णांना समजा सांगितलं, आज आपल्या गावातले सुपुत्र महेंद्र काका पण आहेत. काका आता ते 4 वाजता सभा आहे पक्षाची म्हणून ते काका धाराशिवलाच आहेत. ते तिथं मी राष्ट्रवादीची बैठक आहे त्याचं नियोजन करतायत. मला तुम्ही सांगा, अण्णाला फोन केला, काकांना फोन केला, आनंददादा कोणाला पण फोन केला की आमची ही अडचण आहे, आम्हाला बसमध्ये सीट मिळत नाहीये, आमच्या टायरला काहीतरी ते काय जॅक मिळत नाही, हे काम करणार नाही. हे तुझं काम आहे. तुला नरेंद्र मोदी साहेबांच्या उपकारानं निवडून पाठवलेलं आहे गराजचं काम करायला, तर तू गराजच उघड ना. तू गराज उघड, तू कॉल सेंटर काढ. हे खासदाराचं काम होतं. 100% फोन आला, लोकांची काय सोय सुविधा करायची असेल ते करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची आहे. पण ती एकमेव जबाबदारी नाहीये. माझ्या मंगरुळ गावामध्ये ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.